हितेश मेहता, धर्मेश पौन यांना 21 फेब्रुवारीपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात हितेश मेहता नंतर आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली। धर्मेश पौन असं अटकेतील विकासकाचं नाव समजलं जातंय, तर आरोपी उन्नाथन अरुणाचलम उर्फ अरुणभाई फरार असल्याची माहिती समोर आली। तर आर्थिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार बँक घोटाळ्यातील आरोपी उन्नाथन अरुणाचलम उर्फ अरुणभाई फरार आहे, तर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश मेहताने अरुण याला 40 कोटी रुपये दिल्याचं चौकशीत सांगण्यात आलेलं आहे। अरुण हा इलेक्ट्रॉनिक कंत्राटदार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आरोपी हितेश मेहता याच्यापर्यंत गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये पोहोचल्याचा पोलिसांना संशय। या गैरव्यवहाराबाबत मेहताने रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना तशी खरतर कबुली जबाब दिल्याची सूत्रांची माहिती आहे। प्राथमिक तपासणीत 2024 मध्ये मेहतापर्यंत एकूण 2 कोटींचे व्यवहार झाल्याचं समोर आलंय। 122 कोटी गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये आरोपी मेहताकडे अद्याप असल्याचा पोलिसांना संशय। आता आमच्याकडून ते फॉल इन्सिडेंट लावले आमच्या क्लायंटवरती, ते आता बघूया कायच्या पुढच्या प्रोसिजर आहे करून ते। आता पोलीस कष्ट 21 पर्यंत दिल्लीत आले त्यांना, 21 नंतर बघूया त्यांच्या पुढच्या काय प्रोसिजर त्याचं कसं। त्यांच्याकडून ते झुटे ॲलिगेशन लावले त्यांच्यावरती, त्यांच्या याचा एक पण पेमेंटचं नॉट मिसपिरियड याने केलं आहे त्यांनी, म्हणजे पैसे वगैरे इकडे काय केलं नाही त्यांच्याकडून, काय एक सिंगल रेकॉर्ड कोर्टाकडे आता सबमिट नाही झालं त्यांच्याकडून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।